नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे आपण अमृत पॅटर्न या पद्धतीने लागवड केलेली कपाशी आहे। तर ही 7067 या जातीचं वाण आहे आणि बघा तुम्ही, आता हा 6चा पट्टा आहे आणि पलीकडला 4चा आहे। 6 बाय 4 बाय 1 अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे। एवढा पाऊस येऊन पण एकही झाड आपलं डगमगलेलं नाही, पडलेलं नाही। आणि याची पात्याची साईज बघू शकता तुम्ही, एका जागेवर 2 पाती आहेत। दाट पात्याचं म्हणजे पाते दाट लागलेले आहेत आणि फांजळलेली पण अशी सरकी मित्रांनो। पण आता पावसाच्या वातावरणात थोडं हे झालं, याची फवारणी करावी लागते याच्यावरती। थोडं टिपकी पडलेली याच्यावर। तर आता हे पावसाची उघाड नसल्यामुळं थोडं फवारणीचं नियंत्रण लांबलेलं आहे आपलं। तरी पण आता उद्या परवा फवारणी ही करणारच आहोत आपण। आज करायची होती पण आज काही कारणास्तव फवारणी राहिली याची। तर मित्रांनो, अमृत पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे। अमृत पॅटर्नमध्ये तुम्हाला खर्च पण कमी, खताचा औषधीचा खर्च पण खूप प्रमाणामध्ये कमी आहे आणि याला माल पण चांगला लागतो। आता पाऊस जास्त असल्यामुळं यावर्षी एवढा माल या कपाशीला लागलेला नाही मित्रांनो। पण तरी पण इथून समोर या कपाशीला तुम्हाला चांगल्यापैकी माल दिसणार आहे। आता पुढं समोर तर आपण व्हिडिओ टाकत राहणारच आहोत समजा, याचा काही विषयच नाही। थोडं पाऊस जास्त असल्यामुळं थोडं हे झालेलं आहे, पाण्याची याचं करपाकरपी होऊ राहिली। त्याच्यामुळे याला खताचं पण नियोजन लवकर करणं आणि वर दोन्ही खोटांमध्ये आपण अमृत पॅटर्न या पद्धतीनं लागवड केली। तर इकडला वाण दाखवतो मी तुम्हाला। तर मित्रांनो, ही कपाशी आपण ही बॉन्सर नावाची जात आहे मित्रांनो। बॉन्सर नाव आहे या जातीचं। तर याला पण आता औषधाची सक्त गरज आहे आणि पाऊस जास्त झाल्यामुळं थोडं पानगळ पण झालेली आहे, पातेगळ पण झालेली आहे। पण क्वालिटी चांगली आहे कापसाची, बघू शकता तुम्ही कशी इथं। तरी या पावसापासून थोडं हे झालेलं आहे, पण याला खताचं नियोजन आपण आता लवकरात लवकर करणार आहोत। खत आणि औषधीचं नियोजन लवकर करणं गरजेचं आहे आपल्याला, कारण की याला नत्राचं प्रमाण कमी पडलेलं आहे। जसे जसे पाती आणि बोंड बनतील तसं खताचं प्रमाण याला जास्त द्यावं लागतं मित्रांनो। तर आपण आता थोडं उघाडीचं प्रमाण झालं की याला परत खत देणार आहोत। आता याला पहिले आपले 4 डोस झालेले मित्रांनो। पहिले सुरुवातीला 10-26 दिलं, त्याच्यानंतर म्हणजे याला सुरुवातीला आपण जसं समजा पारंपरिक पद्धतीमध्ये सुरुवातीला आपण खत देतो सरकी लागवडीच्या टायमाला समजा, तर तसं याच्यामध्ये नाही। याच्यामध्ये सरकी लागवड झाल्याच्या नंतर 30 दिवसाला आपल्याला पहिलं खत द्यावं लागतं आणि 30 दिवसाच्या नंतर ते खत दिल्याच्या नंतर मग 12-12 दिवसाला आपल्याला असे 5 डोस द्यावं लागतात। आपले 4 डोस झालेले, तरी पण पावसामुळं आपली थोडी लेट झालेली मित्रांनो। पाऊस सतत चालू असल्यामुळं मागं पुढं झालेलं आहे। तर मित्रांनो, 4 डोस झाले आणि फवारण्या आपल्या 5 झालेल्या आहेत। याला फवारणी आपण शिल्लक दिलेली आहे आणि आता फवारणीला आलेला आहे। याला फवारणी पण आपण उद्या परवा 100% करणार आहोत। तर मित्रांनो, आता पातेगळ पण खूप होऊन राहिली, कारण की पावसाचं सतत प्रमाण चालू असल्यामुळं पातेगळ जास्त प्रमाणात होत आहे। तर बघू शकता तुम्ही कपाशी कशी आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा। हे 2 म्हणजे 2 वाटणे आहे
ह्या 30-30 गुंठ्याच्या. तर 60 गुंठे रान आहे आमच्या काकाचं आहे. तर हे आपल्याकडे ठोक्यानं आहे मित्रांनो. तर याला आता एक 2-3 दिवसामध्ये खत पण देणं खूप गरजेचं आहे. कारण की जे पानं लाल पडू राहिले, पिवळे पडू राहिले. एक तर ह्याच्यामध्ये मला वाटतं खताचं प्रमाणच कमी झालेलं असावं. कारण की बोंडाची संख्या वाढलेली आहे आणि बोंड संख्या वाढली की याला खत जास्त लागतं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला आता खत याला देणं खूप गरजेचं आहे. आणि सरकी बघायला गेलं तर कलर एक नंबर आहे. कलरचं काही चॅलेंजच नाही. तर बघू शकता तुम्ही कशी कपाशी आहे. तर हा 6चा पट्टा आहे मित्रांनो. याला दाबली होती पण मला वाटतं बरेच झाडं सरळ झालेले आहेत. तर याला लवकरात लवकर खत आणि फवारणी करणं खूप गरजेचं आहे. बाकी तुम्हाला कपाशी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हा प्लॉट म्हणजे एक नंबरचा प्लॉट आहे. पण याच्यापेक्षा खालचा प्लॉट एक नंबर आहे मित्रांनो. तर पावसाचं सतत चालू असलेला वातावरणामुळं तरी थोडं कापसाचं नियोजन यावर्षी पांगलेलं आहे आपलं. पण तरी पण बघू शकता तुम्ही पाती बोंड भरपूर आहे आणि सरकीचा घेरा एकदम मोठा आहे मित्रांनो. तर दाटण झाल्यामुळं थोडंफार पातीगळ तर होणारच आहे. ह्या तासालाच मला थोडं दाटण दिसायला लागली. कारण दाबलेले होते झाडं पण दाबले काही सरळ होऊ राहिले झाडं दाबलेली पण. थोडा हाय वाक त्याला ते सरळ दिसते. तरी पण बघू आता 1-2 दिवसामध्ये. तर मित्रांनो असा प्लॉट आहे आपला. तर कसं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाती बोंड आज याला बोंड पण 30, 40, 35 अशी प्रत्येकी झाडाला बोंड आहे मित्रांनो. आणि हे टिपक्याचं प्रमाण कशामुळं झालं, पावसामुळंच झालं असावं. तर याच्यापेक्षा खालच्या कपाशीला माल थोडा जास्त आहे मित्रांनो. कारण की ही जातच नंबर 1 आहे 70-67 नावाची. त्याच्यामुळं हिला चॅलेंजच नाही. तरी हिची दाबणी केली होती पण तरी पण हिला लवकरात लवकर खत देणं गरजेचं आहे. खत आणि पाणी जास्त झाल्यामुळेच याचं प्रमाण मला वाटतं थोडं हे झालं आहे. बोंड चांगली आहे मित्रांनो. हिला 40-50 बोंड पाकलेला आहे सध्या, झालेलं आहे तयार. असा हा प्लॉट आहे मित्रांनो. बघू शकता तुम्हाला कसा दिसतोय. तर याला लवकरात लवकर आपल्याला खत टाकणं गरजेचं आहे. तर कसा आहे प्लॉट कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.